त्यो कैलास, ती समधी जागा, जिथं बघावं तिथं समधीकडं असं पांढरं पांढरं होतं. कैलासातील हिमाच्छादित असा तो सारा प्रदेश. मला असं वाटत होतं का माझं लहानपण ततच गेलं आहे. तो तुझा पूर्वजन्म होता. वय तसंच असत. पर देवा, या पुढं मला काय बी आठवणाजी. बानू, एकाच वेळी तुला ह्या साऱ्या गोष्टी नाही आठवणार, पण त्यांनी जे काही सांगितलं आहे ते योग्य रीतीने ध्यानात ठेव, कारण त्याच गोष्टी तुला सत्यापर्यंत जाण्यासाठी सहाय्य करतील. देवा, एक सांगू का? सांग. देवा, तुम्ही नसता तर मी काय केलं असतं जी? मला हे समज कसं ठाव झालं असतं. तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मला हे समज कळतंय बघा. आणि भविष्यात देखील त्या कळत जातील, पण केवळ तू तुझ्या साधनेत खंड पाडू देऊ नको. वयजी, माधवी, काय काम होतं वय? खरं तर मी तुम्हाला शोधत होते. मला? पुढे काय झालं काही कळालं का? कशाच? अहो, असं काय करताय? सगळ्या गडावर एकच चर्चा आहे, देवींनी स्वतःला कोंडून घेतलंय असं. त्याचं काय झालं पुढे? मी दार उघडण्याचा प्रयत्न करणार होते, पण नाही केला. नाही, चांगलं केलं सा. उगा कशाला आपलं? उगीच नाही हो, मला काळजी वाटली त्यांची म्हणून. आता किती दिवस झाले ते अजून बाहेर आल्या नाही. अन्न नाही, पाणी नाही. आता त्यांची काय परिस्थिती असेल याचा विचार आपण नको का करायला? अव, देवी आहेत त्या. आता त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार? प्रधानजी आणि लक्ष्मी देवी पण आज जाऊन आले. काळजी करू नकात म्हणाले. अव, प्रधानजी बी आता देवासनी भेटून आला आहे ती नव्ह. मग पुढे काय झालं? म्हणजे देव काय म्हणाले? अव, म्या नाही तसं काय ऐकत. असो, मला तर बाई काळजीच आहे. देवी बाहेर नाही आल्या लवकर तर मी काय उत्तर देऊ अक्कांना? अव, पर देव आहे तिथे. ते काय बी चुकीचं होऊ द्यायचं नाही ती बघा. हा, काळजी करू नका. येतो म्या. थोडक्यात देव गडावर येईपर्यंत देवी काय बाहेर येत नाहीत. देवा, तुमच्या पायी मला ते महाराज भेटले आणि मला बरंच काही ऐकायला मिळालं. बानू, भृगु ऋषींनी तुला जे जे सांगितलं आहे ते स्मरणात ठेव, त्याचं चिंतन कर आणि ते आचरणात आण. तुमचं लई ऋण आहेत माझ्यावर. बानू, ज्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे त्यालाच याचा लाभ मिळतो. तुझ्यामध्ये सत्य जाणून घेण्याची अभिलाषा जिवंत आहे, हे शुभ लक्षण आहे. मला हातनं जावंसच वाटत नाही. मला तर वाटतं का हातच राहावं आता. तुमच्या पत्नीला इथे थांबण्याची इच्छा आहे, चांगलं आहे. तुम्ही तिची इच्छा पूर्ण करणार की काय? तिने ते आनंदाने म्हटले आहे, ह्याचा अर्थ आम्ही इथे राहूच असा नाही. मला वाटलं हिने सांगितलं म्हणून तुम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेता की काय? मला ह्यो आश्रम लय आवडला बघा. मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाहीतर मी जाते. नाही जी, तुम्हीही आमच्या बरोबर चला. कुठे चालला आहात तुम्ही? ह्या चांदण्या रात्री भ्रमण करायला. तुमच्यात माझ्या म्हातारीचं काय काम? तुम्ही जाऊन या. असं काय करता? चला.
जर तुम्ही थकला असाल तर मी तुम्हाला पाठीवर घेऊन जाईन. नाही नको, काहीतरीच काय. अहो खरंच चला आमच्या संग. बर, चला. आज भृगु ऋषी बानूला काहीतरी शिकवत होते असं कळलं. होय, ह्या आश्रमात आलोच आहे तर भृगु ऋषींकडून ज्ञानाचा लाभ तिला मिळावा हा हेतू. उत्तम. खूप आनंदी असशील ना बानू? देवांनी खूप भरभरून दिले आहे. वयजी, खरंच इथेच राहा, म्हणजे आनंदी राहशील. नाही जी, जेजुरीला तर जावंच लागल. का ग? तर म्हाळसा देवी आहे ती, त्या एकल्याच कशा राहत्याल. देवा, काळजी आहे हं हिला. माझी तेवढीच इच्छा आहे की दोघींची गळाभेट व्हावी आणि दोघींमधला वाद मिटावा. तुला काय वाटतं बानू? मला अवघड वाटतं. हे वाद असेच मिटतील असं नाही वाटत. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री रवये नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, मी आत्ता जेजुरीत नाही, तरीही माझा संकल्प थांबला नाही. मी इथे रूप पालटून आले आहे, पण संकल्प सुरू आहे. आवश्यकता असल्यास सहाय्य करावे. माझ्या प्रजेवर कृपा ठेवावी. तेव्हा तेव्हा तुम्हासनी एक विचारू का जी? बानू,
तुला हेच विचारायचं आहे ना की मी त्या वृद्ध स्त्रीकडे का पाहत आहे? वयजी, बानू, का कुणास ठाऊक, पण त्या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं की मला असं वाटतं की जणू काही ती म्हाळसाच असावी. बानू, त्या कोण आहेत हे मला ठाऊक नाही, पण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं मला सतत म्हाळसेची आठवण करून देत आहे. पर तुम्हासनी असं कशापायी वाटतंय देवा? आत्ता देखील मी त्यांना पाहतोय तर मला हे कळतंय की त्या सूर्य उपासक आहेत आणि म्हाळसा देखील सूर्य उपासकच आहे. अशा लोकांच्या बोलण्यात एक परखडपणा असतो, तेज असतं, स्पष्टपणा असतो, जो मला त्यांच्यात जाणवला आणि जो म्हाळसेमध्ये देखील आहे. देवा, मला तुम्हासनी एक सांगायचं आहे. मी बी मग तुम्हासनी हेच विचारणार होते, कारण मला बी त्यांच्याकडे बघितलं ना तर त्या म्हाळसात आहेत असं वाटतंय. त्या माझ्या संग बोलल्या तेव्हा बी मला असंच वाटलं बघा. बानू, मला तुला अजून एक सांगायचे आहे. काय जी? म्हाळसेने जेजुरीत स्वतःला कोंडून घेतलं आहे. वय देवा, मला ठाव आहे, पर तसं कानावर आलं आहे म्हणजे. पर खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते नाही अजून नक्की ठाव. होय, हे सत्य आहे. बानू, आणि मी तुला हे आता सांगू पण शकत नाही की म्हाळसा जेजुरीत पण नाही, कारण ही गोष्ट कोणालाच ठाऊक नाही. आणि अशा परिस्थितीत या वृद्ध स्त्रीकडे पाहिलं की जणू म्हाळसाच माझ्या समोर आहे असं मला वाटतं. हे काय आहे कुणास ठाऊक. आदी मायेची ही कसली माया आहे? हा काय भ्रम आहे? माझी म्हाळसा कुठे असेल? राघोबा, अरे परत कधी जातो असं झालंय बघ. अरे पण तू तर म्हणत होता देव जिथं राहत्याल तर तू राहशील म्हणून. भय, अरे गडावर राहायची सवय झाली आहे. तुला वेगळं वाटणार नाही, कारण तू चाकरी करतोस बानुबाईच्या वाड्यावर. हा ना, बानुबाई हात आहेत आणि देव बी आहे त्याचं. म्हणजे म्हाळसा देवी हाता असते आता चाललं असतं. अरे पर त्या ना बानुबाई एकत्र नाही दिसायच्या. काय म्हणता, कसे आहात सगळे? म्या बरं आहे. ह्याला आठवण येते या जेजुरीची. हो, इथे काही उणीव आहे का? तसं नाही, पर तर एवढा मोठा गड आहे, राजवाडा आहे, आणि खरं सांगायचं तर देवासंग देवी बी असतात त्याचं, पर त्या हाता नाहीत. आणि तसं कसं त्यांच्या बिगर पान बी हलत नाही. आणि आमासनी सवय आहे ना मग त्यांच्या हाताखाली काम करण्याची. पण मी ऐकले आहे की खूप रागीट आहेत म्हणे तुमच्या देवी. कुणी सांगितलं तुम्हासनी? अहो, लोकांनी त्यांचा राग दिसतोय, पर त्या लय काळजी करतात लोकांची. कुणासनी काय हवं काय नग समज ठावं असतं त्यासनी. अहो, राज्यकारभार करावा तर देवीनी. या असं आहे बघा, यो तत असतो तेव्हा भ्या वाटतं या देवींचं, आणि आता आठवण काढतो या. असू दे असू दे. काय वार्ता आहे तिकडची? जी परदानजी आणि लक्ष्मी देवी आहेत तत, पर देवींनी स्वतःला कोंडून घेतलं या बघा देवघरात. भय, देवीने अन्न नाही घेतलं, पाणी नाही घेतलं, आणि बाहेर बी पडल्या नाहीत. हो, काळजी करू नका, पडतील त्या बाहेर. आता तुम्ही म्हणताय तर तसंच होईल बघा.
आता मला बी कवा एकदा जेजुरीला जातोय असं झालंय बघा. अहो, असे विचार करत का उभे आहात? देवी, अजून श्री म्हाळसादेवी कुठे आहेत ते कळलं नाही. काही अशुभ संकेत आहेत का? नाही, त्या जिथे असतील तिथे सुरक्षित आहेत. मग हे काय आहे? देवी, ही आदिमायेची लीला आहे. तिने पसरवलेला भ्रम आहे. त्यामुळेच त्या कुठे आहेत हे कोणालाही दिसत नाही. परंतु काळजी वाटतेच. असं होऊ नये की त्या दिसतील तोपर्यंत फार काळ जाईल. कारण श्री खंडेराय आश्रमात अधिक काळ नाही थांबणार. परंतु जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की म्हाळसा इथे नाहीत, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांना हे अनपेक्षित होतं देवी. ते तात्काळ इथे यायला निघाले, परंतु मीच त्यांना थांबवलं. तुम्ही असं का केलं हे मला अजूनही कळत नाही. देवी, कदाचित ते तिथे थांबल्यामुळे काही प्रश्न सुटतील. श्री म्हाळसा देवी कुठे आहेत हे देखील कळेल. मला एक शंका आहे. तिथे प्रत्यक्ष भृगु ऋषी आहेत. भूत, वर्तमान, भविष्य हे त्यांच्यापासून लपलेलं नाही. तुम्ही त्रिमूर्तींनी त्यांना तसा वरच दिला आहे. मग असं असताना तुम्ही त्यांना का विचारलं नाही? आदिमायेनं त्यांना या भ्रमापासून दूर ठेवलं असेल तर? शक्य आहे देवी, हे माझ्या ध्यानातच आलं नाही. तुम्ही मात्र अचूक ओळखलत, आणि तेही इथे राहून. आता मात्र तुम्ही माझं अधिकच कौतुक करता आहात. नाही देवी, मी खरंच बोलतोय. तरीही त्यासाठी आता तिकडे जाऊ नका. नाही जाणार. परंतु देवांना संदेश तर देऊ शकतो की भृगु ऋषींकडे लक्ष द्या म्हणून. हो, ते करा हवं तर. ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल, त्या क्षणीच आपणा उभयतांच्या नात्याला तडा जाईल. प्रति 5 वर्षांनी नभोमंडळात ग्रहांची एक विशिष्ट स्थिती येते, आणि त्या स्थितीत जेजुरीत श्री खंडेरायांच्या साक्षीने एक महायज्ञ संपन्न होतो. प्रणाम माते. माते, आश्रमात सारे काही क्षेमकुशल आहे ना? आपल्या सेवेत काही कमतरता नाही ना? ऋषीवर, सारे उत्तम आहे. काळजी नसावी. माते, आपण या आश्रमात आहात हे केवळ मलाच ठाऊक आहे, आणि आपल्याला वचन दिल्याप्रमाणे मी याबाबत गुप्तताही पाळतो आहे.